मित्रांनो, सोशल मीडियावरती सध्या एका माकडाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कारण त्याच्या मागचं असं आहे, की त्या माकडाला जन्म देत असताना त्याच्या आईचा मृत्यू झाला असं सांगण्यात येत आहे आणि तेव्हापासून तो बिचारा माकड हा एकटा झालेला आहे आणि इतर माकडांपासून त्याला धोका आहे. इतर माकडं हे त्याला छळ काढत आहेत. त्याच कारणामुळे झूवाल्या लोकांकडून हे बघवलं गेलं नाही आणि त्याच कारणामुळे त्यांनी त्याला एक बाहुली आणून दिली माकडाच्या स्वरूपात आणि त्या माकडाने त्याच्यामध्ये आपल्या आईचं स्वरूप पाहिलं आणि तेव्हापासून तो बिचारा मायेच्या ममतेसाठी त्या बाहुलीला आपल्या सोबत ठेवतो, इतर माकडांपासून लांब ठेवतो. ही तर झाली चांगली गोष्ट, परंतु आता तुम्हाला वाईट गोष्ट ती सांगतो म्हणजे यूपी बिहारमधील बांधा या गावामधील 2 नवरा-बायकोंनी 33 मुलांना, लहान मुलांना 10 वर्षासाठी त्यांना कैदेत ठेवलं. त्यांच्यावरती सेक्शुअल्स व्हिडिओज तयार केले, घाणेरडे व्हिडिओज तयार केले आणि 47 देशांना ते 10 वर्ष विकत होते डार्क वेबच्या साहाय्याने. जेव्हा ही गोष्ट निदर्शनास आली, ही गोष्ट नजरेत आली, तेव्हा कोर्टामध्ये ह्या केसला रेअर ऑफ द रेअरेस्ट केस म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे आणि दोघं नवरा-बायको दोघांनाही मृत्यूची शिक्षा देण्यात आलेली आहे आणि ही गोष्ट भारतामधील यूपी बिहारची आहे. चक्क करणारी गोष्ट आहे. या 2 स्टोरीवरून हे कळतं, की आयुष्यात आई-वडिलांच्या किती महत्त्वाचा रोल आहे. आई-वडील जर नसतील, तर संपूर्ण जग हे आपल्याला उलटापलट करून टाकेल किंवा संपूर्ण जगात संपूर्ण जगाशी आपल्याला धोका आहे. त्यामुळे आई-वडिलांचा सहारा आणि आई-वडिलांचा हात हे एका मुलावरती असणं किती गरजेचं आहे, हे या स्टोरीच्या माध्यमातून कळतं. मित्रांनो, खूप गंभीर आहे गोष्ट. आपल्या मुलांवरती लक्ष ठेवा, त्यांच्यावरती प्रेम करा आणि त्यांना आपल्या नजरेपासून लांब जाऊन देऊ नका. जग कलियुग आहे, कलियुगाचं जग आहे मित्रांनो. जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय.